उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. दिसते नकाशा? नकाशा दिसते का रे भाऊ मित्रो? That is our India. काल पाहिला आपण उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश आणि आज पाहायचं आपल्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. दिसत कुणाला नाही हे सांगा पहिले. त्या मोबाईल मुळे दिसत कुणाला नाही हे सांगा. त्याचा उपाय करू. दिसते नक्की. चल लक्षात ठेवा. ठीक आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश काय पाहिजे? उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. ठीक आहे. याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश. आज पाहणार उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. ठीक आहे. आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणजेच नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून मुख्यत्वे निर्माण झालेला जो प्रदेश आहे त्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असे म्हणतात. यामधील काही भाग किंवा मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त भाग हा नद्यांच्या आणलेल्या गाळामुळे सुपीक झालेला भाग आहे. कसा आहे? सुपीक आहे. पूर्णपणे सुपीक भाग आहे. लक्षात ठेवा. त्यापैकी काही भाग असा आहे की जो नापीक आहे, दुष्काळग्रस्त आहे, अवर्षणग्रस्त आहे, जिथे पाऊस मोठ्या प्रमाणात पडत. त्या बेसिसवर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 3 भाग करण्यात आले. किती भाग? 3 भाग झाले. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 3 भाग. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश 3 भाग आहेत. पहिला आहे पहिला भाग आहे भारतीय वाळवंट. कुठला आहे? भारतीय वाळवंट. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा पहिला भाग भारतीय वाळवंट. दुसरा आहे पश्चिम मैदान. कोणता आहे? किंवा पश्चिमेकडील मैदान म्हटलं तरी चालेल. ओके. तिसरा आहे गाळाचे मैदान गंगा नदीच्या. कुठल्या नदीच्या? गंगा नदीच्या गाळाचे मैदान आहे. गंगा नदीच्या गाळाचे मैदान. त्यानंतर आहे त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश हे इथे आहे. त्रिभुज प्रदेश पाहिजे ना? सांगतो ना. मला लिहू द्या पहिले अगोदर. लिहिल्यानंतर आपण तसं तसं मानत जाऊ त्याला. लक्षात ठेवा. त्रिभुज प्रदेश. आणि त्यानंतर आहे पूर्वीय मैदान. कुठला आहे? पूर्वीय मैदान. आता हे तीनही जे मैदान आहेत किंवा तीनही जे भाग आहेत हे तीनही भाग कशाच्या बेसिसवर निर्माण झाले? तर नद्यांच्या. कशाच्या? नद्यांच्या. आपण जेव्हा भारतीय वाळवंटाचा विचार करू तेव्हा भारतीय वाळवंट पूर्णपणे राजस्थानमध्ये इन्क्लूड आहे. कुठे? राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये वाहणारे लुनी आणि घग्गर या 2 नद्या आहेत. कुठल्या? लुनी आणि घग्गर या 2 नद्या आहेत. त्याच्या उत्तरेकडे इथून जर लुनी घग्गर असेल तर त्याच्या उत्तरेकडे वाहणारे जे आहेत सिंधू, सतलज, बियास, चिनाब, रावी या जे नद्या आहेत हा भाग. ओके. पाहिजे हे सगळं याच्यात येते. येथे वाहणाऱ्या घग्गर आणि लुनी नदी या 2च नद्या आहेत. यामुळे निर्माण झालेला हा प्रदेश आहे. पश्चिम मैदान जर लक्षात घेतलं आपण तर या पूर्ण नद्या सतलज असेल, बियास असेल, चिनाब असेल, रावी असेल, A to Z हरियाणा पंजाब मध्ये इन्क्लूड होते. पुढे येते पश्चिम मैदान भारतीय वाळवंट राजस्थान. पश्चिम मैदान हरियाणा पंजाब. बाबूरे हे इथे आहे पंजाब आणि येथे आहे हरियाणा. बरोबर आहे? हा इथे आहे दिल्ली आणि इकडे पूर्ण हे राजस्थान होय. ठीक आहे. पाहिजा. त्यानंतर गंगेचे मैदान. गंगेचे मैदान हे इथून चालू होते. गंगेचे मैदान कुठपर्यंत?
पश्चिम बंगालचा जवळपास. आणि पश्चिम बंगालच्या येथे आहे त्रिभुज प्रदेश. काय आहे? त्रिभुज प्रदेश महत्वपूर्ण आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबनचा प्रदेश. सुंदरबनचा प्रदेश आहे, लक्षात ठेवा. आणि याच्या पलीकडे आपण जेव्हा जातो, हा भाग याला म्हणतात पूर्वीय मैदान. आणि हे तयार झालंय ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात. ब्रह्मपुत्रा नदीने वाहून आणलेलं जे काही गाळ असेल त्या गाळापासून तयार झालेलं जे मैदान आहे त्याला पूर्वीय मैदान असे म्हणतात. हे मैदान जे आहे गंगेचं मैदान, हे गंगेच्या गाळापासून निर्माण झालेलं आहे. आणि हे जे मैदान आहे याचं वेगळंच वैशिष्ट्य आहे जे आपल्याला शिकायचं आहे. हे आपल्याला आज काय करायचं आहे? शिकायचं आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. आता हा जो पूर्णचा पूर्ण प्रदेश आहे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय पर्वतीय की मैदानी मैदानी याच्यावरचा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश. आज आपण पाहू उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचं जर आपण एकूण क्षेत्रफळ विचारात घेतलं तर त्याचं क्षेत्रफळ आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ आहे 6,77,638 चौरस मीटर. चौरस किलोमीटर, किलोमीटर मध्येच असते. हो, क्षेत्रफळ कशात असते? किलोमीटर. 6,77,638 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र या मैदानी प्रदेशाने व्यापलेलं आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश भारतातील दुसऱ्या नंबरचा प्राकृतिक विभाग. किती नंबरचा? 2 नंबरचा प्राकृतिक विभाग. क्षेत्रफळाच्या दृष्टीने 2 नंबरचा प्राकृतिक विभाग. लक्षात ठेवा, ठीक आहे. याचं क्षेत्रफळ आहे एकूण उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे क्षेत्रफळ आहे 6,77,638 चौरस किलोमीटर. याची जर आपण पूर्व पश्चिम लांबी जर विचारात घेतली तर जवळपास 2400 किलोमीटर. किती आहे? 2400 किलोमीटर. आणि याची उत्तर दक्षिण लांबी जर आपण लक्षात घेतली तर ते रुंदी जर आपण लक्षात घेतली तर कमी जास्त झाली आहे. परंतु आपण जर विचार घेतली तर ते आहे 150 ते 500. किती आहे? 150 ते 500 किलोमीटर एवढी आहे रुंदी. लिहायचं नाही, मी मोडत नाही, काळजी नका. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची लांबी पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा पूर्व पश्चिम लांबी म्हटलं तरी चालेल, ते आहे एकूण 2400 किलोमीटर. उत्तर दक्षिण रुंदी जर आपण लक्षात घेतली तर कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणून एक्झॅक्ट आपल्याला मिळणार नाही. पण किती आहे? कमीत कमी 150 ते जास्तीत जास्त 500 किलोमीटर आहे. आता हा जो पूर्णचा पूर्ण प्रदेश आहे याची समुद्र सपाटीपासूनची उंची जवळपास आहे 150 मीटर. किती आहे? 150 मीटर. समुद्र सपाटीपासूनची उंची. कशापासूनची? उंची ही नेहमी समुद्र सपाटीपासूनच मोजली जात असते. समुद्र सपाटी समजते का? नाही समजत? बरं, शिकू, काळजी नका. 150 मीटर काही लोकांना समजते. 150 मीटर समुद्र सपाटीपासूनची उंची किंवा मग उंची, ठीक आहे. या प्रदेशाची उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची एकूण उंची जर आपण लक्षात घेतली तर 150 मीटर आहे. याची रुंदी जर लक्षात घेतली तर 150 ते 500 किलोमीटर आहे, बरोबर. याची लांबी जर एकूण लक्षात घेतली तर एकूण 2400 किलोमीटर लांबी आहे. क्षेत्रफळ जर म्हटलं आपण तर 6,77,638 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र आहे. एवढं क्षेत्र आहे. आणि भारतातील दुसऱ्या नंबरचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 2 नंबरचा हा प्राकृतिक विभाग, 2 नंबरचा प्राकृतिक. आता या प्राकृतिक विभागाचे मी तुम्हाला सांगितलं की 3 भाग मुख्य भाग आहेत. भारतीय वाळवंट, पश्चिम मैदान, गंगेचे मैदान, त्याला त्रिभुज प्रदेश त्यामध्येच, आणि पूर्वीय मैदान, हे सर्व गोष्टी त्यामध्येच येणार आहे. आता हा जो पूर्णचा पूर्ण भारतीय वाळवंट आहे हा पूर्णचा पूर्ण राजस्थानमध्ये इन्क्लूड आहे. कशात? राजस्थानमध्ये. त्यानंतर पश्चिम मैदान हे पूर्णचं पूर्ण पंजाब हरियाणा 2 राज्यात इन्क्लूड आहे. देन गंगेचे मैदान हे 4 राज्यात इन्क्लूड आहे. काही प्रॉब्लेम नाही. गंगेचे मैदान जवळपास 4 राज्य. आणि त्रिभुज प्रदेश जे आहे पश्चिम बंगालमध्ये जवळपास बांगलादेश, पश्चिम बंगाल याच्या सीमेवर बरोबर बांगलादेशमध्ये थोड्याफार प्रमाणात आहे. एकदम समुद्र किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात. आणि पूर्वीय मैदान जे आहे ते पूर्णपणे या भागात आसाम, अरुणाचल प्रदेशचा काही भाग, मिझोरमचा, मणिपूरचा काही भाग, मेघालयचा काही भाग हाय. पाहिजे बरोबर हा पूर्वीय मैदान. आता माहिती आहे काय, हा हे जे मैदान आहे हे जवळपास एवढं पकडावं लागेल, एवढं घ्यावं लागेल. कारण याच्या खालीच मग परत आपल्याला जेव्हा आपण पठारी प्रदेश शिकू तेव्हा आपल्याला मेघालयाचे पठार शिकावं लागतं. त्याच्याच खाली काय शिकावं लागते? मेघालयाचे पठार. याच्याच खाली मेघालयाचे पठार आहे. हा जेवढा काही ब्रह्मपुत्रा नदीचा जो काही भाग आहे, हा ब्रह्मपुत्रा नदीचा भाग आणि त्यापासून वाळत आलेली जे काही गाळ आहे त्यापासून निर्माण झालेला जो प्रदेश आहे त्याला म्हणतात पूर्वीय
मैदान, पूर्वीय मैदान, असे 3 मुख्य भाग. तीनही भाग वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वैशिष्ट्यासह शिकायचे आहेत. ओके, मग पहिल्यांदा आपण पाहू भारतीय वाळवंटी प्रदेश. भारतीय वाळवंटी प्रदेश, आणि मी तुम्हाला सांगितले की भारतीय वाळवंटी प्रदेश मोठ्या प्रमाणात कुठे इन्क्लूड आहे? राजस्थान. राजस्थान. ठीक आहे, आपण पहिला पार्ट आपण पाहणार आहोत उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा. शांततेने पद्धतशीर न लिहिता, मी बोर्डवरच लिहितो सर्व, त्या कारणाने न लिहिता फक्त लक्ष द्यायचं. ठीक आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा पहिला महत्त्वपूर्ण भाग, अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भाग तो आहे भारतीय वाळवंट. महत्त्वपूर्ण भाग आहे. ठीक आहे, आता राजस्थान मध्ये जेव्हा जातो आपण तेव्हा राजस्थान मध्ये एक सर्वात महत्त्वपूर्ण, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग आहे. काय नाव? अरवली पर्वतरांग. कुठली पर्वतरांग? अरवली पर्वतरांग आहे. सर्वात जुनी, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग आहे अरवली पर्वतरांग. ठीक आहे, कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे पसरलेली असेल? दिशा विचारतात. नैऋत्य ते ईशान्य अशी पसरली. नैऋत्य ते ईशान्य. ठीक आहे, ओके, अशी पसरलेली आहे. ओके, ही ईशान्य आणि ही नैऋत्य ते ईशान्य किंवा ईशान्य ते नैऋत्य अशा दिशेने ही अरवली पर्वतरांग पसरलेली आहे. अरवली पर्वतरांग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हे शिकत असताना. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता अरवली पर्वतरांग आहे आणि अरवली पर्वतरांगाच्या पश्चिमेकडील भाग, अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेकडील भाग मीन्स भारतीय वाळवंट. अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेकडील भाग म्हणजेच भारतीय वाळवंट. आता हे पूर्णपणे कोणत्या राज्यात? राजस्थानमध्ये. कोणत्या राज्यात आहे? मुख्यत्वे करून जर आपण विचार केला तर या भारतीय वाळवंटाच्या प्रदेशात राजस्थानमधील जवळपास 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. पेपरमध्ये आलेला प्रश्न, पेपरमध्ये आलेला प्रश्न. भारतीय वाळवंटात राजस्थानमधील शुष्क वाळवंट, एकदम शुष्क प्रदेश, जिथे पाण्याचं काही घेणेच नाही. वाऱ्यांचा 30 किलोमीटर पर आवर वेग वाऱ्यांचा, आणि ते वारे मग हवे माती इकडे तिकडे उडून येत आहेत. सुपीक एखादी जमीन असेल त्यावरही ते रेताळ माती हवेने जाते, त्याच्यावर साचते, मग तिथे नापिकी, सर्व प्रॉब्लेम, पाण्याचे प्रॉब्लेम. त्या कारणाने काय ते तर वेगळं, पण या पूर्णच्या पूर्ण भागाचा जर आपण जवळपास विचार केला तर या भागात जवळपास, हा जो भाग आहे या भागात जवळपास 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. किती जिल्हे? 8 जिल्हे. राजस्थानमधील 8 जिल्हे महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पाहिजे. आता हा जो काही भारतीय वाळवंट आहे हा पूर्णपणे राजस्थानमध्ये आहे. असं म्हटलं जाते की हा जो प्रदेश आहे हा पूर्वी याच्या अगोदरच्या काळात सागराच्या खाली होता. कशाच्या? समुद्राच्या खाली. समुद्राचं तळ होतं असं म्हटलं जाते. कशाचं? समुद्राचं तळ असं म्हटलं जातं. काही धार्मिक ग्रंथांमध्ये, काही जुन्या ग्रंथांमध्ये राजस्थानचा उल्लेख लवणयुक्त प्रदेश म्हणूनही केलेला आहे. कोणता प्रदेश? लवणयुक्त प्रदेश. लवण म्हणजे मीठ. व्हेरी गुड. मीठ, मिठाचा प्रदेश, लवणयुक्त प्रदेश. काय कारण असेल? राजस्थान हे भारतातील 3ऱ्या नंबरचं मीठ उत्पादक राज्य आहे. विदाऊट एनी ओशियन, विदाऊट एनी सी फेस, समुद्र किनारा नसतानाही राजस्थान हे भारतातील 3 नंबरचं राज्य आहे मीठ उत्पादनात. 3 नंबरचं. वार्षिकरित्या प्रत्येक वर्षाला राजस्थानमध्ये 1,96,000 टन शुद्ध मीठ निर्मिती केली जाते. किती मीठ निर्मिती केली जाते? 1,96,000 टन एवढी शुद्ध निर्मिती केली जाते. शुद्ध मिठाची निर्मिती केली जाते, लक्षात ठेवा. किती केली जाते? 1,96,000. कुठला समुद्र किनारा नाही. म्हणजे आपली आतापर्यंतची संकल्पना काय? समुद्र किनारा असेल तर आपण तिथे मीठ उत्पादन करू शकतो. पण आता राजस्थानला कुठल्या प्रकारचा समुद्र किनारा नाहीये, कुठल्याच प्रकारचा समुद्र किनारा नाही. मग कशा प्रकारे मीठ उत्पादन केले जाते? कशातून मीठ उत्पादन केले जाते? तर भारताच्या 8.7% मिठाचं उत्पादन केलं जाते. किती? भारताच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 8.7% मिठाचं उत्पादन राजस्थानमध्ये केलं जाते. कशाच्या बेसिसवर केलं जाते? तर सरोवरांच्या. राजस्थानमध्ये खाऱ्या पाण्याची सरोवरे आढळून येतात. भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर
कुठलं तरी असेल, शोधायचं आहे की नाही. खाऱ्या पाण्यात सरोवर. आता राजस्थान मधील सर्वात मोठं खाऱ्या पाण्यात सरोवर पाहिजे आपल्याला. राजस्थान मधील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कुठला आहे? कुठला आहे राजस्थान मधील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर? ओके, एक्झॅक्ट जेथे घेतो तेथे नक्की. राजस्थान मधील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे सांबार सरोवर. कोणतं सरोवर? सांबार नाही, सांबार. सांबार सरोवर आहे राजस्थान मधील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर. आणि अशा प्रकारचे छोटे मोठे, आणखी त्यापेक्षा कमी मोठे, लहान मोठे असे काही जे काही सरोवर असतील त्या सरोवरांच्या माध्यमातून तेथे मीठ उत्पादन केलं जाते. सरोवरांच्या माध्यमातून मीठ उत्पादन केलं जाते. कारण काय असेल हो? तिथे पूर्णपणे त्या तळ्यांनाही त्या सरोवरांनी खारच पाणी. वाय? कारण आहे तिथलं तापमान. काय आहे? तिथे वाहणारे वारे आणि त्यामुळे होणारं बाष्पीभवन. जेवढं बाष्पीभवन, आता बाष्पीभवन फक्त समुद्राच्या पाण्याचंच नसते होत, जमिनीचंही होत असते. जमीन जेवढी तापेल तेवढं जमिनीतील पाण्याचं प्रमाण ते कमी कमी होत जाईल, ते खोल जात जाईल. आणि जेवढं पाण्याचं प्रमाण पाणी निघून जाईल आणि खाली काय राहील? जमिनी क्षार राहतील. काय राहणार आहे? क्षार राहणार आहे. बरोबर आहे. आणि त्या क्षारामुळे तिथलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते खारं आहे. तिथलं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात खारं आहे. जेवढं जास्त बाष्पीभवन तिथल्या तेवढी पाण्याची खोली समजते का? किती गड्डा खोदावा लागेल म्हणजे पाणी लागेल. आपल्या इकडे सामान्यतः आपण किती फूट विहिरी खोदतो? सामान्यतः 20, 10, 15, कुठे 15 लागते, कुठे 20 यायला लागते, 20 फुटावरच लागते. बाबू तिथे फुटा गिटाचं हेच नाही, मीटरच आहे डायरेक्ट फिक्स. 20 ते म्हणत हा 20 ते 120 मीटर पर्यंत खोल. 120 मीटर पर्यंत खोल पाण्याची खोली. 120 गुणिले 3.25 करा, तेवढं फूट. 360, 400 फूट खोली पाणी. तुम्हाला विहीर जर खोदायची असेल तर ते 400 फूट खोदा लागतं. किती विचार करा तिथली पाण्याची खोली. कारण काय? ते तिथे असलेलं तापमान आणि त्या तापमानामुळे होणारं बाष्पीभवन. ओके, त्या कारणाने तिथले जे काही जमीन आहे तिथली क्षारता वाढलेली आहे. त्यामुळे तिथे जे सरोवर आहे तेही खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात मीठ उत्पादन केलं जाते. भारताच्या एकूण मीठ उत्पादनाचा जर आपण विचार केला तर जवळपास एकूण मीठ उत्पादनापैकी 8.7%. किती? भारतापैकी भारताच्या एकूण मीठ उत्पादनापैकी राजस्थानमध्ये मीठ उत्पादन केलं जाते 8.7%. वार्षिक किती? 1,96,000 टन शुद्ध मीठ. 1,96,000 टन शुद्ध मीठ. ठीक आहे. आणि कशाच्या बेसिसवर? समुद्र किनारा नसतानाही तर तिथे असणारी खाऱ्या पाण्याची सरोवर, या बेसिसवर तिथे मीठ उत्पादन केलं जातं. लक्षात ठेवा. आता आपण इथे आहोत, हे आहे अरवली पर्वत. काय आहे? आपल्याला जे काही भारतीय वाळवंट आहे तो याच्या इकडेच पाहायचा. भारतीय वाळवंटाचे स्थान किंवा पूर्व सीमा हे कोणी निश्चित केलेली आहे? अरवली पर्वताने निश्चित केलेली आहे. या अरवली पर्वतामुळेच इकडली जे काही वाळू आहे ते इकडे वाहून येऊ शकत नाही. सामान्यतः वाऱ्याचा वेग या दिशेकडून या दिशेकडेच असतो, इकडे नसते मुळात. ज्याला जिकडे जागा भेटेल तिकडे ते काही प्रॉब्लेमच नाही. ठीक आहे. आता हे शिकत असताना याचे आणखी 2 भाग. भारतीय वाळवंटाचे आणखी 2 भाग. कोमात जसाल काय? नाही ना, कोमात जायचं नाही. एक आहे मरुस्थल. चला मग बरं. मरुस्थल काय आहे? मरुस्थल. आणि दुसरा आहे राजस्थानी बागर. राजस्थानी बागर. ठीक आहे. याच्यातला प्युअर वाळवंट जर आपण विचारात घेतला की पूर्णपणे वाळवंट तर विचारात घेतला तर आहे मरुस्थल. त्यापेक्षा थोडी चांगली कंडिशन
थोडं पाण्याचं प्रमाण जास्त, थोडं वाऱ्यांचं प्रमाण कमी, थोडं बाष्पीभवनाचं प्रमाण कमी, असा जो प्रदेश आहे त्याला म्हणतात बागा. त्याला म्हणतात राजस्थानी. कितीतरी पेपरला आलेला आहे, कितीतरी पेपरला आलेला आहे. आता असे जे भाग आहेत हे असे उभे दोन भाग आहेत. याला म्हणतात मरुस्थल आणि हा जो भाग आहे याला म्हणतात बागर. काय म्हणतात? बागर. ठीक आहे. मरुस्थल म्हणजे पाकिस्तानच्या सीमेपासून तर बागर पर्यंत जवळपास जो प्रदेश आहे, जो मोठ्या प्रमाणात वाळवंटीकरण झालेला प्रदेश आहे, जे मोठ्या प्रमाणात शुष्क वाळवंट म्हणून ओळखलं जाते, तो जो प्रदेश आहे त्याला म्हणतात मरुस्थल. याची जर आपण लांबी लक्षात घेतली मरुस्थलाची तर जवळपास आहे 650 किलोमीटर. किती आहे? 650 किलोमीटर लांबी आहे मरुस्थलाची लांबी. भारतीय वाळवंट, हा मूळ वाळवंट हेच आहे. किती? 650 किलो. आणि रुंदी जर आपण लक्षात घेतली तर जवळपास आहे 150 किलोमीटर. किती आहे? याची रुंदी जर आपण लक्षात घेतली ती आहे 150 किलोमीटर. फक्त मरुस्थलाच्या बाबतीत बोलत आहोत. याची जर रुंदी लक्षात घेतली तर 150 किलोमीटर आणि लांबी लक्षात घेतली तर 650. राजस्थानमधील महत्त्वपूर्ण 4 जिल्ह्यांचा समावेश आहे मरुस्थलमध्ये. कुठले 4 जिल्हे? पहिला आहे महत्त्वपूर्ण, अत्यंत महत्त्वपूर्ण, राजस्थानमधील सर्वात महत्त्वपूर्ण विमानतळ, राजस्थानच्या उच्च न्यायालयाचं मुख्यालय. राजधानी जरी जयपूर असली तरी मुख्यालय इथंच आहे, बाबुरे. असे 7च राज्य आहे जगात, भारतात, की ज्यांचं राजधानीच्या ठिकाणी उच्च न्यायालय नाही आहे. जसं आपल्या महाराष्ट्राची राजधानी काय आहे? मुंबई. आपलं मुख्यालय उच्च न्यायालय कुठे आहे? मुंबईला आहे. पण असे 7 राज्य आहेत भारतात की ज्याचे उच्च न्यायालय ते त्याच्या राजधानीच्या ठिकाणी नाही. त्यापैकी एक आहे राजस्थान. ठीक आहे. जोधपूर, बिकानेर, बारमेर, पायजा आणि एक आहे जैसलमेर. आता मरमरच आहे सगळं. 3 तर मरच आहेत. एक पूर आहे. पुरात मराठी शक्यता असते माणसाची. काय मोठी गोष्ट. बरोबर आहे की नाही? जोधपूर, बिकानेर, बारमेर, जैसलमेर. बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा. या 4 जिल्ह्यांचा समावेश किंवा या पूर्ण मरुस्थलाचा समावेश या 4 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात वाळवंट कुठे आढळून येत असेल तर या 4 जिल्ह्यांमध्ये आढळून येईल. बरोबर आहे? 4 जिल्ह्यांमध्ये. म्हणजे आपल्याला जर आता फिरायला जायचं असलं, आता तो तुमच्या नशिबात नाही आहे सध्या, बाबूरे. नशीब या गोष्टीवर जर तुमचा विश्वास असेल तर तुमच्या नशिबात नाही आहे फिरणं गेलं. ठीक आहे. जेव्हा IAS ट्रेनिंग असते त्या IAS ट्रेनिंगमध्ये इंडिया टूर असते पूर्ण. मी तुम्हाला सांगितलंय, पर्वतीय भागात टूर वेगळा, बर्फाळ भागात टूर वेगळा, ग्रामीण भागात टूर वेगळा, सी मध्ये टूर वेगळा, समुद्र भागात विमानाचा टूर वेगळा. वेगवेगळ्या संस्कृती शिकायला भेटतात, वेगवेगळ्या लोकांसोबत राहायला भेटते. तेव्हा आपल्याला तिकडे राजस्थानमध्ये जायला भेटते तिथला अभ्यास करण्यासाठी. टीम बनून असतात आणि पूर्ण भारताचा अभ्यास केला जाते, जगाचा म्हटलं तरी चालेल. तिथे जाऊन, प्रत्यक्षात जाऊन ट्रेनिंगच्या पहिलेच फिरा. वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळ्या लोकांचे संस्कृती धारण करणे. केरळला गेले ते लुंगीच बांधणे, हे करावं लागतं. हे ट्रेनिंगचं एक हे आहे, ट्रेनिंगची पद्धत आहे की तुम्ही त्या लोकांसोबत मिळून मिसळून राहू शकले पाहिजे. जर तुम्ही केरळला पोस्टिंग भेटली तर मग काय करसाल? बरोबर आहे की नाही? सो जर राजस्थानला भेटली तर मग काय, मग ते गेल्यानंतर पगड्या बांधल्या पाहिजे, धोतर घातलं पाहिजे. हे सर्व सिच्युएशन असते. हे केव्हा जगायला भेटेल तुम्हाला जर तुम्ही अशा प्रकारे IAS IPS क्लिअर करसाल तेव्हा. तसं तर काही दूरपर्यंत संबंध नाही, दूरपर्यंत आपला संबंध नाही. आपण जत्रांच्या पलीकडे जाणार नाही आहोत. जत्रा या गावून जत्रा त्या गावले, त्या गावून जत्रा त्या गावले. आपल्या जत्रा काय, मुरादेवीची जत्रा असते, शिवरची जत्रा असते, कुठं असतात. अजून इकडे आपलं ऋणमोचन आहे. हा, हे 4-5 जत्रा आपल्या ठरलेल्या आहेत. याच्या पलीकडे जत्रा नाही आहेत. बरोबर आहे की नाही?
म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन न घेता अभ्यास करायचा, प्रयत्न करायचे की तिथपर्यंत आपण पोहोचू, कधीतरी पोहोचू. बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा. मग या 4 जिल्ह्यांचा समावेश हा मरुस्थलमध्ये होते. 4 जिल्ह्यांचा समावेश विचारलेला आहे पेपरमध्ये प्रश्न. हे विचारलेलं आहे, पूर्ण वाळवंट किती जिल्ह्यात समावेश आहे हे विचारलेलं आहे, या 4 जिल्ह्याचे विचारलेलं आहे, हे लक्षातच ठेवायचं. त्या जिल्ह्यांचं वैशिष्ट्य आपण पाहूच पुढे. ठीक आहे. आता या मरुस्थलाच्या पूर्वेकडे राजस्थानी बागर आहे. काय आहे? प्रश्न असा आलेला आहे की राजस्थानी बागर हा कुठल्या 2 नद्यांच्या दरम्यान आहे? तर राजस्थानी बागरच्या दक्षिणेकडे अरवली पर्वतरांगेतील पुष्कर दरी आहे. काय आहे? दरी आहे, पुष्कर दरी. कोणची दरी? पुष्कर दरी. या पुष्कर दरीतून लुनी नदी उगम पावते. कुठली नदी? लुनी नदी उगम पावते. लुनी नदी उगम पावते. या पुष्कर दरीतून लुनी नदी उगम पावते आणि ती इकडे वाहत राजस्थानी बागरच्या दक्षिणेकडे आणि इथे कच्छच्या रानात येऊन गुजरातच्या जवळपास ती लुप्त होते. तुमच्या समुद्राला भेटत नाही. लुप्त होणारी नदी आहे भाऊ, पाहिजे रे. लुप्त होणारी नदी आहे लुनी. लुप्त म्हणजे दबते, ते कुठेतरी जाते, गायब होते. महाराष्ट्रात पाहिली की नाही आहे का आपण? कोणची? व्हेरी गुड, सरस्वती पाहिली. तशीच ही आहे. या नदीला लवणावरी नदी म्हणतात. कोणची नदी म्हणतात? लवणावरी नदी. कुठली नदी? लवणावरी नदी. लुनी नदीला लवणावरी नदी असंही म्हटलं जाते. लक्षात ठेवा पद्धतशीर. ठीक आहे. कुठली नदी? लवणावरी नदी. म्हणजे राजस्थानी बागरच्या दक्षिणेकडे वाहणारी नदी जी आहे ती आहे लुनी नदी आणि राजस्थानी बागरच्या उत्तरेकडे वाहणारी जी नदी आहे ती आहे घग्गर नदी. कोणची? घग्गर नदी. कोणची नदी आहे? घग्गर नदी. या 2 नद्यांच्या दरम्यान राजस्थानी बागर आहे आणि या घग्गर नदी आणि बागर प्रदेश जो प्रश्न पेपर मध्ये येऊ शकते कदाचित, त्याला म्हणतात शेखावती प्रदेश. कुठला प्रदेश म्हणतात? राजस्थानी बागर आणि घग्गर नदी यांच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे त्याला म्हणतात शेखावती प्रदेश. प्रश्न असा येईल बागरच्या उत्तरेकडे असलेल्या प्रदेशाचं नाव काय? प्रश्न असा येईल की घग्गर नदीच्या दक्षिणेकडे येणारा प्रदेश कोणता? प्रश्न असा येईल घग्गर नदी बागर प्रदेशाच्या दरम्यानचा प्रदेश कोणता? काही येईल प्रश्न कसाही येईल. लक्षात ठेवा, पद्धतशीर लक्षात ठेवा. काय म्हणतो मी लक्षात येत तुमच्या? पद्धतशीर पाहिजे रे भाऊ. ठीक आहे. राजस्थानी या दृष्टीने हा जो प्रदेश आहे मरुस्थल, हा प्रदेश थोडा शुष्क आहे. शुष्क म्हणजे कोरडा, मोठ्या प्रमाणात कोरडा, उष्णता जास्त, वाऱ्यांचा वेग जास्त. हा त्याच्या दृष्टीने थोडा कमी आहे, त्याच्या तुलनेत थोडा कमी आहे. म्हणजे आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे येत असताना पाहिजे तापमानाचं प्रमाण कमी होते की वाढत जाते? कमी होते. नक्की. ओके. सुपीकतेचं प्रमाण वाढत जाते. तापमानाचं प्रमाण कमी होत जाते. पर्जन्याचं प्रमाण वाढत जाणार. इकडे पाऊस जास्त पडते, इकडे कमी पडते. पाहिजे प्रश्न पहा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना राजस्थानी वाळवंटात पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना पावसाचं प्रमाण वाढत जाते, तापमानाचं प्रमाण कमी होत जाते. बरोबर आहे की नाही? वाऱ्यांचा वेग सुद्धा कमी होत जाते. या भागात जर आपण लक्षात घेतलं तर प्रति तास 30 किलोमीटर/आवर ने वारे चालतात. आपल्या 30 किलोमीटर/आवर ने दर्यापुढे जेवढ्या गाड्या चालतात तेवढ्या वेगाने तिथे वारे चालतात. एवढ्या वेगाने काय चालते? वारे चालते. लक्षात ठेवा. हा बघा, या बघा, समजत आहे काय म्हणतो मी? आता हा जो प्रदेश आहे मी तुम्हाला आता सांगितलं की पुष्कर दरी आहे. अरवली पर्वताच्या बरोबर मधोमध पुष्कर दरी आहे. प्रश्न आलेला पेपरला सांगत आहोत. या पुष्कर दरीतून लुनी नदी उगम पावते आणि या साईडला आणखी एक नदी उगम पावते त्याच ठिकाणावर. आणि या दोघांनी या पर्वतरांगेचा केलेला आहे अपक्षरण. काय केलेलं आहे? म्हणजे ही पर्वतरांग मधात खिंडली आहे. ही पर्वतरांग मधात खिंडली आहे म्हणून या पर्वतरांगेचा आकार जो आहे तो असा झाला. कशासारखा? डमरू सारखा. विचारलंय पेपर. डमरू सारखा आकार असलेली पर्वतरांग भारतातील कोणती? अरवली पर्वतरांग. कारण या 2 नद्यांनी मधात काय केलेलं आहे त्या पर्वतरांगेला? अपक्षरण केलेलं आहे त्या पर्वतरांगेचं, म्हणजे ते खिंडले. आणि सर्वात प्राचीन आहे
कोरत्रा काय सर्वात प्राचीन. डमरू सारखा आकार असणारी कोरत्रा म्हटलं तर अरवली कोरत्रा. भारतातील सर्वात जुनी कोरत्रा म्हटलं तर अरवली कोरत्रा. ते कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे पसरलेली आहे तेही समजलं पाहिजे, समजलंच पाहिजे, लक्षातच ठेवायचं. समजताय काय म्हणतो पद्धतशीर बाब. अशी ही पूर्ण आहे या राजस्थानच्या वाळवंटाची रचना. राजस्थानी वाळवंट जे आहे आपलं काही भारतीय वाळवंट आहे त्याची जे आहे ती आहे रचना. बरुस्तर राजस्थानी बागर बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवायचं. राजस्थानी बागरच्या उत्तरेकडे काय आहे, दक्षिणेकडे काय आहे, कुठली नदी आहे हे लक्षात ठेवावं लागेल. जैसलमेर बिकानेर या भागात जेव्हा आपण येऊ, या भागात मोठ्या प्रमाणात मिठाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. कोणते सरोवर आहे? खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. भारतातील एकमेव संक्रमणाचा प्रदेश म्हणून याला ओळखलं जाते. बाबूरे हो, नव्या नव्या गोष्टी ऐकायला भेटतात की तुम्हाला. भारतातील एकमेव संक्रमणाचा पाहिजा शंकरपाळे हो संक्रमणाचा कोणचा? हा, संक्रमणाचा कालावधी नाही आहे. कालावधी आपण महाराष्ट्रात शिकलो, ऑक्टोबर महिना असते संक्रमणाचा कालावधी. संक्रमणाचा प्रदेश म्हणतो मी, संक्रमणाचा प्रदेश पाहिजे. आता जेव्हा या साईडला आपण येतो पाकिस्तानच्या बाउंड्रीवर, जेव्हा पाकिस्तानला, तेव्हा ही सिंधू नदी येथूनच पाकिस्तान मध्ये प्रवेश करते. सिंधू नदीला भारतातील वेगवेगळ्या नद्या येऊन भेटतात. ती नदी या बाउंड्रीवरून किंवा या पाकिस्तान मध्ये वाहत जाते पुढे अरबी समुद्राला येऊन जाऊन भेटते. म्हणजे या राजस्थानी बागर किंवा राजस्थानचं वाळवंट किंवा भारतीय वाळवंट जे आहे त्याच्या पश्चिमेकडे सुपीक प्रदेश आहे. कोणी निर्माण केलेला? सतलज नदीने निर्माण केलेला, सतलज नदीच्या खोऱ्याने निर्माण केलेला एक्झॅक्ट पाहिजे पश्चिमेकडे. आणि पूर्वेकडे आहे गंगा नदीने निर्माण केलेला सुपीक प्रदेश. दोन्हीकडे इकडे तिकडे सुपीक प्रदेश आहे. मधात वाटत विचार, इकडे सुपीक प्रदेश, इकडे सुपीक प्रदेश आणि मधात आहे वाळवंट. म्हणून याला संक्रमणाचा प्रदेश असं म्हटलं जाते. कशाचा प्रदेश म्हटलं जाते? संक्रमणाचा प्रदेश म्हटलं जाते. पाहिजे पद्धतशीर पाहिजे संक्रमणाचा. कारण यांच्या काही वातावरणाचा इफेक्ट याच्यावर होत असेल किंवा याच्या वातावरणाचा ऍटमॉस्फिअरचा परिणाम याच्यावर होत असेल. तसं सेम कंडिशन. आता हवेला तर काही बाउंड्री रोखू शकत नाही, आपण थांबवू शकत नाही. नाहीतर मग पाकिस्तान आणि भारताची बाउंड्री आहे, मग इकडे जायचं नाही रे, चला इकडे हवेले म्हणा. तिथले शिपाई म्हणतात की नाही उधर जाने का नाही, बुलाती है मगर जाने का नाही. बरोबर आहे की नाही? असा होते काय? नाही होत, असं नाही होत. पंछी, नदिया, पवन के झोके, पुढचं माहिती आहे तुम्हाला, कळव माहिती आहे काय? मग काय माहिती आहे? पंछी, नदिया, पवन के झोके, कोई सरहद ना इन्हें रोके, असं आहे ना. मग थांबवलं जाईल काय? नाही. पण इकडून वाहणारे जे वारे आहे ते वारे काय असतात? रेतीयुक्त, वाळूयुक्त असतात. म्हणजे ते त्याच्याबरोबर धूळ, आपण त्याला धूळ म्हणतो, ते वाळू घेऊन जातात आणि इकडे जाऊन या प्रदेशात ते साचत असेल. मग हवेचा वेग कमी झाला की, बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा इफेक्ट याच्यावर पडते, याचा इफेक्ट याच्यावर पडत असेल काही प्रमाणात. इथे अरवली असल्या कारणाने जास्त प्रमाणात पडणार नाही, पण काही प्रमाणात पडत असेलच असेल. म्हणून हा जो काही पट्टा आहे, हा जो काही एवढा प्रदेश आहे, याला म्हणतात संक्रमणाचा प्रदेश. कुठला प्रदेश म्हणतात? संक्रमणाचा प्रदेश. लक्षातच ठेवा. पद्धतशीर हे सर्व असं आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. लक्षात येत आहे? आता पुढे जाऊ. आता हे पाणी आपण त्याची रचना कशा प्रकारची आहे, रचना पाणी समजली, नक्की समजून आलं की कशा कशा प्रकारे रचना केलेली आहे नक्की. ओके, या पुढे जाऊन राजस्थानच्या वाळवंटाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे वालुकागिरी. काय आहे वालुकागिरी? व्हॉट इज मीन वालुकागिरी? गिरी म्हणजे काय? व्हेरी गुड, पर्वत. अभिशैलगिरी पाहिलं नाही काय? पर्वत, टेकड्या म्हटलं तरी चालेल. वालुकागिरी हे राजस्थानच्या वाळवंटाचं वैशिष्ट्य आहे. आता त्याच्या आकारानुसार वालुकागिरींच्या वाळूच्या टेकड्यांच्या आकारानुसार त्या टेकड्यांचे दोन प्रकार आहेत. किती आहेत? एक आहे सैफ अली खान, एक आहे सैफ अली खान.
आणि दुसरा आहे बारखान की फक्त बारखा? बारखान पाहिजे रे भाऊ. एक आहे सैफ आणि दुसरे आहे बारखान. काय आहे? सैफ आणि आता सैफ जे असतात ह्या गोल असतात, गोल आकाराचे असतात. कशा आकाराचे असतात? सर्क्युलर असतात सैफ. ओके. आणि जे बारखान असतात या चंद्रकार अर्धचंद्रकार आकाराचे असतात. कोणत्या आकाराच्या? अर्धचंद्रकार आकाराचे जे असतात ते बारखांचं वैशिष्ट्य. अर्धचंद्रकार आकाराच्या जे काही टेकड्या असतात, जे वालुकागिरी असतात, त्यांना बारखान असं म्हटलं जातं. आणि पूर्ण गोलाकार जे असतात त्यांना सैफ असं म्हटलं. त्यांच्या आकारावरून, त्यांच्या ठिकाणावरून दोन प्रकार पडलेले वालुकागिरींचे विचारतात. वालुकागिरी लक्षात ठेवा, पद्धतशीर लक्षात ठेवा. ठीक आहे. बारखान जे असतात चंद्रकार, अर्धचंद्रकार, हाफ सर्कल म्हटलं तरी चालेल. साहेब जे असतात ते पूर्ण गोलाकार. काय असतात? कारण काय? वाऱ्यांचा वेग भरपूर आहे. वाऱ्यांची दिशा बदलली की वाळूची दिशा बदलत जाते. वारे या दिशेने येत असतील तर मग इकडे येऊन साचतील ते रेती. साचल्यामुळे काय होईल? काय होईल? तिथे तयार होईल. काय तयार होईल? टेकड्या. साचणार, तयार होणार. आता तिकडली रेती उडत येत आहे म्हणजे तिथे कोणता तरी आकार प्राप्त होईलच. तिथेही टेकड्या तयार होतील, येथेही टेकड्या तयार होतील. म्हणजे अशा प्रकारच्या पूर्ण वाळवंटात टेकड्याच टेकड्या तयार होतात. म्हणून वालुकागिरी ही भारतीय वाळवंटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. काय? वालुकागिरी. बाबूरे, बारीक सारीक गोष्टी भरपूर शिकायच्या आज. म्हणून शांततेने समजून घ्या. पाण्याच्या बॉटला आहेत का सोबत? हो. कोमा बिमात गेले तर 5,000 एखाद्या पाहिजे. सैफ, बारखान. सैफ आणि वालुकागिरी हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ओके, समजत आहे? पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य येथे असणाऱ्या वनस्पती. काय? आता इथे जमत नाही. भारतातल्या वनस्पती पाहिजेच नाही म्हणते, टिकतच नाही. तिथे आढळते बाबुई, पांढऱ्या काट्यामध्ये. माहिती आहे का? पाहिली बाबुई? लंबे पांढरे काटे असतात. पाहिलीच नाही बाबू रे? पाहिजे रे बा. वाईट कंडिशन वाटत बाबू असते. अरे रस्त्याला जाताना जरा काट्याच काट्या असतात. पाहिली ना? पांढऱ्या काट्यावाले बाबुई म्हणजे रस्त्याला रोडच्या साईडला जरा काट्या आहेत ना, तेच होय बाबुई. मोठ्या प्रमाणात बाबुई आढळते. याच्या व्यतिरिक्त प्रश्न आलाय पेपरला की राजस्थान मधील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कुठल्या प्रकारच्या वनस्पतीचं तिथे लागवड केली जात आहे? प्रश्न आहे 3-4 वर्षापूर्वी. त्याचं नाव आहे जोजोबा. कोणचं? आजोबा नाही. कोणचं? जोजोबा नावाची वनस्पती आहे. वाळवंटीकरण रोखण्यासाठी लागवड करण्यात आलेली जी वनस्पती आहे राजस्थान मधली ती आहे जोजोबा. आपल्या इथली नाही, भारतीय प्रोडक्ट नव्हते. जोजोबा आपल्या इथली वनस्पती. आता याचं वैशिष्ट्य असं जोजोबाचं की वाळवंटीकरण तर रोखला जातेच, त्याचबरोबर याच्या जे बिया असतात, दाखवतो मी थोड्या वेळात जोजोबा वनस्पती दाखवतो, काळजी नका. जोजोबा वनस्पतीच्या जे बिया असतात त्या बियापासून तेल तयार केलं जातं, सुगंधी तेल. अभिनव बच्चनची कशी ती ॲडव्हर्टाइज? नवरत्न, व्हेरी गुड, जमलं. नवरत्नाची ॲडव्हर्टाइज तशा प्रकारचं कुठलं तरी तेल बनवत असतील, सुगंधी तेल या जोजोबाच्या बियापासून. प्रश्न हा येऊ शकते. आता जोजोबा विचारले, आता ते नाही विचारतील. ते आपलं तेल काढायचंच मागं लागले पेपरात, ते काही विचारू शकतात. बरोबर आहे की नाही? याच्या व्यतिरिक्त वनस्पती म्हटलं तर कॅशिया, व्हेरी, आणि एक आहे ॲकेशिया. कॅशिया, ॲकेशिया. याच्या व्यतिरिक्त निलगिरी, बाहेर देशातलीच. निलगिरी आणि सागवान मधला फरक समजते ना तुम्हाला? ओ मित्रो, निलगिरीचं झाड पाहिलं ना? निलगिरीचं झाड नाही पाहिलं? पहा आपापल्या परीने पद्धतीने पहा. झाड आणायला बाबाने घरी जाऊ घेऊ नका निलगिरीच्या झाडाला. जोजोबा, कॅशिया, ॲकेशिया, निलगिरी.
या वनस्पती तेथे महत्वपूर्ण आहेत. महत्वपूर्ण, अत्यंत महत्वपूर्ण वनस्पती जर म्हटलं तर आता जो भावावर प्रश्न आला कॅशिया कॅशिवर येईलच, येईल काही विषयच नाही. बरोबर आहे की नाही? काय प्रश्न आले काय येणार आहे ते सांगून तुम्हाला पद्धतशीर समजून घ्या. ठीक आहे. वनस्पती जोजोबा, कॅशिया, अॅकेशिया, नीलगिरी या वनस्पती तेथे मोठ्या प्रमाणात आढळून येतात किंवा तेथे लागवड केली. वनस्पतीच्या व्यतिरिक्त झुडपं आढळतात तिथे. काय? झुडपं मोठ्या प्रमाणात. त्यातलं सर्वात महत्वपूर्ण झुडप आहे भारतीय, जे आपल्याला सगळेच माहिती आहे, ते निवडुंग. निवडुंग पाहिलं कसं असतं? कोरफड म्हणजे निवडुंग आहे. मग काय होय निवडुंग कसं असते, नेमकं काय असते मला सांगा ना. पानं विनो काही कशा कलर असते, काय असते? काटे असतात. अच्छा, म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये आहे ते काय तिथे कॉर्नरवर लायब्ररीच्या पुढे हो म्हणत जा. हो त्याचे पानं असतात कोरफड सारखेच, त्याला लांब लांब पानं असतात, त्याच्या शेंड्यावर काटा असते की त्याला हात लावू शकणार नाही. पाहिजे रे बाप, जेडी मध्ये जा लायब्ररी आणि आपलं जे काही बॉटॅनिकल गार्डन आहे त्याच्या कॉर्नरवर इकडे कॉन्फरन्स हॉल आहे एक BSc चा आहे ना, इकडे लायब्ररी आहे आणि त्याच्या कॉर्नरवर झाड आहे. ते होय निवडुंग, झुडूप. त्याला पानं नसतात. वाय? पानातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असते. बाष्पीभवन कुठून होते? फोटोसिंथेसिस जे आहे, प्रकाश संश्लेषण क्रिया कुठून घडते? बरोबर आहे की नाही? जर तेथून बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होईल तर मग त्या झाडाकडचं जे पाणी आहे मुळातून आलेलं ते पाणी कमी होईल काय? म्हणून हे झाडं काय करतात तर पानं काढतात आणि मुळाचं स्वरूप धारण करतात, जेणेकरून त्यांचं बाष्पीभवन होणार. आणि या जेवढ्याही वनस्पती आहेत त्या सर्वच्या सर्व चिकट आहेत. कशा आहेत? हो म्हणत जा. हो, चिकट आहे. कारण त्यांच्यातलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते त्यांनी असं शोषून धरलेलं आहे, पकडून धरलेलं आहे की बाष्पीभवनाने त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही. म्हणजे जास्त काढत्या तिथे टिकू शकतील. कुठल्याही वनस्पती तिथे टिकत नाही. कुठल्याही उष्णता एवढी आहे तिथली की तिथे टिकतच नाही. सांगतो पुढे उष्णता शिकायची. निवडुंग पहिलं एक. दुसरं महत्वाचं आहे खीप. खीप वृक्ष आहे. खीप महत्वपूर्ण, अत्यंत महत्वपूर्ण आहे. ज्याला काटेच असतात त्याला निवड काय असतात तेही दाखवतो. पुढे चित्र दाखवतो तुम्हाला. चित्र पिक्चर पाहू, काळजीच नको. बरोबर आहे की नाही? खीप नावाचा आहे. कोणत्या नावाचा आहे? खीप. त्यानंतर आहे खैर. खैर आहे की नाही? आणि एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे बाउंड्रीवरची, इंडिया में क्या चल रहा है. हो तेच मला माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. टिपिकल काळजीच नका करू. फॉग नावाचं तिथे झुडूप. बाबूरे, फॉग नावाचं तिथे काय आहे? इंडिया में क्या चल रहा है. हमारे इधर तो फॉग चल रहा है. बरोबर आहे की नाही? फॉग नावाचं तिथे झुडूप आहे. खैर, फॉग, खीप आणि एक निवडुंग अशा प्रकारचे तिथे झुडपं आढळून येतात. खीपच सांगितलं मी नक्की? ओके. खैर, फॉग आणि एक आहे निवडुंग. असे 4 प्रकारचे झुडपं तिथे आढळून येतात. ज्यांचा आकार लहान असते, ज्यांनी स्वतःचा आकार लहान केलेला असते, सर्वच्या सर्व काटेरी असतात. सर्वच्या सर्व झुडपांना पाणी नसतात. पाणी नसतातच नसतात. काही टेन्शनच नव्हतं. पाणी नसतं. ठीक आहे. ते झुडपं पाणी का नसतात? तर उष्णता जास्त. मग आता येऊ हवामानाकडे. कशाकडे? याच प्रदेशातील हवामान. हे पूर्णपणे उष्ण कटिबंधीय वाळवंटी प्रदेश. मोठ्या प्रमाणात उष्णता असते आणि मोठ्या प्रमाणात थंडी असते. भारतातील दैनिक तापमान कक्षा आणि वार्षिक तापमान कक्षा
सर्वात जास्त असणारा प्रदेश आहे. आता कक्षा म्हणजे काय हेही समजलं पाहिजे. हो, दैनिक तापमान कक्षा कशाला म्हणायचं, वार्षिक तापमान कशाला म्हणायचं, कक्षा कशाला म्हणायचं. कक्षा वेगळं, तापमान वेगळं. आता किती आहे आपल्या इथलं तापमान? 37 समथिंग आता वाढत जाणार, बरोबर आहे की? ओके, रात्री किती असते? काही सांगा ना, किती असते? 10, 15, 20 काही तर असेल. आपण जर 15 पकडलंय रात्रीचं तापमान आणि दिवसाचं तापमान जर म्हटलं 37, कितीचा फरक आहे? कितीचा फरक आहे रात्रीच्या दिवसाच्या तापमानात? 12चा. 37 आणि 15 मध्ये 12चाच फरक असते की 32, 22चा? पाहिजे रे, बरोबर पाहिजे. कितीचा फरक असते? हे 22 वय दैनिक तापमान कक्षा. 22 काय आहे? इट्स कॉल दैनिक तापमान कक्षा. जास्तीत जास्त तापमान, कमीत कमी तापमान, एकाच दिवसातलं जास्तीत जास्त तापमान, कमीत कमी तापमान, याच्यातला फरक जो असते त्याला म्हणतात दैनिक तापमान कक्षा. हिवाळ्यातील तापमान किंवा वर्षभरातील, हिवाळ्यातील जास्तीत जास्त हिवाळ्यातच कमी तापमान असते. हिवाळ्यातील तापमान आणि उन्हाळ्यातील तापमान याच्यातील फरक म्हणजे होते वार्षिक तापमान कक्षा. आणि सर्वात जास्त वार्षिक तापमान कक्षा आणि सर्वात जास्त दैनिक तापमान कक्षा असणारा एकमेव प्रदेश आहे भारतातला हा. हिवाळ्यात इथलं तापमान असते 0 डिग्री आणि उन्हाळ्यात इथलं तापमान असते 50 डिग्री. दैनिक तापमान कक्षा आहे 50. किती आहे? दैनिक तापमान कक्षा आहे इथली 50. पाहिजे तापमान उन्हाळ्यात किती, हिवाळ्यात. ठीक आहे, हे होय तापमान. आता पर्जन्य काय? येथे होते 250 mm पाऊस. mm म्हणजे सांगा काय? हो, बाकी ठिकाणी आपण सेमी शिकतो. इथे सेमीचा प्रश्नच नाही, इथे मिलीमीटर पाऊस होते. लहान लहान सेमीचं खालचं माप होय, सेमीच्या खालचं, सेमीपेक्षा खालचं माप mm. बरोबर आहे की नाही? सो तिथे फक्त 250 mm पाऊस पडते. वार्षिक पर्जन्य 250 mm पर्जन्य. वाऱ्याचा वेग असते 3 किलोमीटर/आवर, 30 किलोमीटर/आवर. किती असते? पाण्याची खोली सांगितली का मी तुम्हाला? किती? 30 ते 120 याच्या दरम्यान खोली. मीटर मध्ये होय बाबू, मीटर, फूट गीट नाही. काय? मीटर. हवामान, त्यापैकी तापमान असते कमीत कमी 0 ते जास्तीत जास्त 50. आणि दैनिक तापमान कक्षा किती? 50. त्यातला फरक पाहायचा. कमीत कमी जास्तीत जास्त मधला काय करायचा? फरक पाहायचा. 0 आणि 50. 0 डिग्री आणि 50 डिग्री की सेल्सिअस रे? तापमान कशात डिग्री मध्ये की सेल्सिअस मध्ये मोजतात? डिग्री मध्ये मग सेल्सिअस मध्येच मोजतात, फॅरेनहाइट मध्ये नाही मोजत. फक्त सेल्सिअस मध्ये. दोन्ही याच्यात मोजतात. हा 3 याच्यात नाही, 4 याच्यात नाही, 5 याच्यात मोजतात तापमान. जेव्हा विज्ञान शिकू आपण, आता भौतिक शास्त्राकडे जाऊ, तेव्हा 5 गोष्टीत मोजला ते तापमान आणि विचारलेलं आहे. मानवी शरीराचं तापमान विचारलेलं आहे, किती फॅरेनहाइट असते, किती डिग्री असते, किती सेल्सिअस असते, सगळंच विचारलं. आणि वेगवेगळे माप आहेत, वेगवेगळे माप आहेत. 5 प्रकारे मोजतात. किती प्रकारे? असं तो विषय नाही सध्या. सेल्सिअस 0 ते 50 डिग्री हे तापमान. वाऱ्याचा वेग 30 किलोमीटर/आवर. पाण्याची खोली 30 मीटर ते 120 मीटर. 30 मीटर ते 120 मीटर एवढी असते पाण्याची खोली. तापमान लक्षात आलं. उष्णकटिबंधीय वाळवंटी प्रदेशात पूर्णचा पूर्ण म्हणजे उष्ण वातावरण असते. आणि पर्जन्य 250 mm पाणी असते, पाऊस असते, पर्जन्य असते, वार्षिक पर्जन्यमान असते ते
250 250 mm वार्षिक पर्जन्यमान असते राजस्थानच्या वाळवंटात. ठीक आहे. आता येऊ आपण प्राण्यांकडे. कशात? आता प्राणी दोन प्रकारचे असतात. एक असते जंगली प्राणी आणि एक असते पाळीव प्राणी. दोन्ही पाहिजे आहेत आणि दोन्ही पेपरमध्ये आलेले आहेत. काय म्हणत आहोत मी? लक्षात येतं तुमच्या? प्राणी म्हणजे प्राणी जीवन. कुठलं जीवन? प्राणी. बोलू घे. बरं बाजूला लिहितो. आवाज पुन्हा रे येथे लिहितो. भरपूर सरकार आहे. तो एक बोर्ड घेणार आहे बाई त्याच्यावर लिहितो. तो बोर्ड आलो ते याच्यावर इथं पाहू नाही तर पुढे पाहू काय करायचं. ठीक आहे. पाहिजा प्राणी या भागातील प्राणी. प्राणी जीवन. आता दोन प्रकारचे प्राणी, एक जंगली प्राणी आणि एक येथे जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. चिंकारा. चिंकारा कोणचा? आणि दुसरा आहे काळवीट. काय आहे हे प्राणी. याच्या व्यतिरिक्त लाल कोल्हा. कोणचा कोल्हा? आणि काळी मांजर. लाल मांजर की रान मांजर? रान मांजर. काय आहे? मांजर आहे हो. चिंकारा, काळवीट. काळवीट आपल्याकडे असतात ते? हो हो नका करत जाऊ. आपल्याकडचे नव्हते, वेगळे आहेत हे. वेगळे काळवीट असतात. आपल्याकडचे वेगळे काळवीट असतात. आपल्याकडचे तिकडे नेले तर 2 दिवसात मरतील. लक्षात येत आहे काय? हे काळवीट. चिंकारा, काळवीट. देन काय सांगितलं? आणि रान मांजर. काळ मांजर नाही म्हणायचं बघ. काळ मांजर म्हणजे काय होते? काळे अशी मांजर. आता काय समास असं. रान मांजर. प्राणी जीवन चिंकारा, काळवीट, लाल कोल्हा आणि रान मांजर हे प्राणी तिथे आढळून येतात. जंगली होईल आपल्यासारखं. कुठल्या तरी अँगलनं वाटतो का आपण पाळीव? आपल्या बिहेवियर वरून तरी वाटते का पाळीव? सुसंस्कृत लोक. मला सोडून मी याव तुमच्यासारखा. असं आम्ही तुमच्यासारखा व्हा लागते तुम्हाला शिकण्यासाठी. काय करावं? पर्याय. प्राणी जीवन. प्राणी आढळून येतात चिंकारा, काळवीट, लाल कोल्हा, रान मांजर. अशा प्रकारचे प्राणी जिथे. कोणते प्राणी? जंगली प्राणी. कुठले प्राणी? जंगली प्राणी आढळून येतात. ठीक आहे. लक्षात येत आहे? नक्की. ओके. आता पाहिजे पाळीव प्राणी. आता ते 4 प्रकारचे महत्त्वपूर्ण पाळीव प्राणी पाळले जातात. सर्वात महत्त्वपूर्ण आहे मेंढरी. मेंढी सर्वात महत्त्वपूर्ण. ओके. काय म्हणतात इंग्लिशमध्ये? शीप. इट्स कॉल्ड शीप. व्हेरी गुड. बरोबर आहे. शीप. दुसरा आहे बैल. बैल. तिसरा आहे उंट आणि चौथा आहे शेळी. ठीक आहे. पण आता हे विचारत नाहीत ना पेपरमध्ये. पेपरमध्ये त्याच्या जाती विचारतात ना. कोणत्या जातीची मेंढरी पाळली जाते? कोणत्या जातीचे बैल आढळून येतात? कोणत्या जातीचे उंट आढळून येतात? असं विचारलं ना रे. लक्षात येत आहे काय? पायदर व्हॅल्यू जसं जसं पाहिजे तसं तसं. बैल. बैल तिथे कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात? एक असते नागोर. कोणचा बैल? नागोर. थारपकर. हो हसू नका. थारपकर. राठी. राठी जातीचा बैल. नागोर, थारपकर, राठी. एक अजून आहे महत्वपूर्ण आहे. पेपरमध्ये आलेला आहे. नागोर तर आलेच आहे पण 4 बैलाच्या जाती आढळून येतात. किती?
4. आता चौथी कुठली मग? काय काय करा? नंदी नंदी बैल काहीच्या काही सांगताले का? नंदी बैल कुठला तरी असेल, शोधसाल काय? नाही सापडला तर मग 3 तर सांगितलेस, चौथा काय माहित? काय माहित नावाचा बैल आहे? शोधायचा एक शोधायचा, त्यानुसार हे बाकी होऊन जाते. ठीक आहे, पाहिलं बैल. दुसरा आहे शेळी. येथे शेळी एकाच जातीची वापरली जाते, एकाच जातीची शेळी पाळली जाते, ती आहे लोही. कुठली शेळी? लोही नावाची शेळी. शेळी जास्त वापरतच नाही, ते मेंढीच वापरतात जास्त. आता येऊ मेंढीकडे. किंवा उंट. उंट 2 प्रकारचे, जैसलमेरी आणि बिकानेरी. दोन प्रकारचे उंट. आता येऊ आपण मेंढीकडे. मेंढी महत्वाची आहे म्हणून शेवटी. शीप. आता येथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या मेंढी आढळून येतात पाहिजे रे भाऊ. हा हो, पेपरला येते रे. सोखला. कोणची? खोकला नाही, सोखला. मारवाडी. मालपुरी. नागपुरी नाही, मालपुरी. मालपुरी. एक आहे टुंगल. हे 4 प्रकारच्या मेंढी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आणि एक संकरित मेंढी आहे, मेरिनो. संकरित मेंढीची जात आहे बिकानेर, जोधपूर, बार्नेर येथे यांची पैदास केंद्रे आहे. निर्मिती केंद्र. निर्मिती म्हणजे काय? प्लास्टिकचे बनवतात काय? जसे आपले कुक्कुटपालन असतात, ते अंडे देतात, अंड्यातून पिल्ले निघतात, आहे की नाही? तसंच हे विचारलं जाईल, मेरिनो मेंढीचे पैदास केंद्र कुठे आहेत? राजस्थानमध्ये. बिकानेर, जैसलमेर, बार्मेर, अशा जोधपूर या ठिकाणी. आता पूर्ण जगात लोकर लोकर गालिचा बनवण्यासाठी, स्वेटर्स बनवण्यासाठी, साड्या असतात लोकरच्या, कापड बनवण्यासाठी लोकर यूज केलं. पूर्ण जगात सर्वात चांगलं, सर्वात जास्त क्वालिटीचं लोकर जे आहे ते चोकला मेंढीपासून भेटते. कोणापासून भेटते? चोकला मेंढीपासून. सर्वात महत्त्वपूर्ण चांगलं लोकर जे भेटत असेल ते कोणत्या मेंढीपासून? चोकला मेंढीपासून भेटले जाते. काय जरा बघू, लक्षात ठेवा. आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ आशिया खंडातली म्हणतो. आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ आहे कुठली आहे? बिकानेर. भारताच्या एकूण लोकर उत्पादनापैकी 40 ते 50% लोकर उत्पादन हे फक्त राजस्थानमध्ये केलं जातं. किती? लोकर उत्पादन. भारताच्या एकूण लोकर उत्पादनापैकी 40 ते 50% लोकर उत्पादन एकट्या राजस्थानमध्ये केलं जाते.
आणि जास्तीत जास्त महत्वपूर्ण मेंढी कुठली? सोतला. त्यापासून भेटणारी लोकर. लोकर म्हणजे त्याचे केसच होतात ना, नक्की ना? हो, लोकर म्हणजे मेंढीचे केस. त्या चोकलापासून अत्यंत महत्वपूर्ण लोकर आपल्याला भेटेल. आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कुठे असेल तर ते आहे बिकानेर. ते आहे बिकानेर. आणि भारताच्या एकूण लोकर उत्पादनापैकी जर उत्पादन विचारात घेतलं राजस्थानचं तर 40 ते 50% म्हणजे 50% जवळपास अर्ध लोकर उत्पादन एकट्या राजस्थानमध्ये केलं जातं. पाहिजे या मेंढीच्या जाती आहेत. या मेंढीच्या जाती राजस्थानमध्ये आढळतात. उंटाच्या जाती विचारतात, शेळीच्या जाती विचारतात, बैलाच्या जाती विचारतात. हे राजस्थानच्याच बाबतीत नाही, हे सगळ्याच राज्याच्या बाबतीत विचारलं जातं. जंगली प्राणी, पाळीव प्राणी. काबुरे पायजा आहे. वांदे करसान काय कोमात जसन का? कोमात नाही ना, कोमा गिमात जायचं नाही. कोमात गेले तर आपणच काढू कोमातून बाहेर. इथे बेड लावून देऊ आणि याच्यापेक्षा कठीण बाग घेऊ की तुम्हाला कोमातून जाग आला पाहिजे. हो असं आहे. बरं असं झालं पाहिजे. कोमातून उठून बाय टेन्शनच नको, आपण डॉक्टर आहोत. लक्षात येत आहे काय? काही एवढं काही कठीण नाही आहे. लक्षात येत आहे? पाळीव प्राणी, जंगली प्राणी. आता येऊ आपण पक्ष्यांकडे. पक्षी काय पाहिजेत आपल्याला? सर्वात महत्वाचा पक्षी आहे बहिरी ससाना. नाही, बहिरी ससाना पक्ष्याचं नाव आहे. काय आहे? बहिरी ससाना पक्षी आहे. बहिरी ससाना महत्वपूर्ण पक्षी आहे, पेपरमध्ये येऊ शकते. ठीक आहे, बहिरी ससाना. गरुड, गरुड गरुड जे काही वाटते तुम्हाला ते बरोबर. त्यानंतर गिधाड. गिधड, गिधड माहिती आहे काय नाही होतं? मला नाही माहिती, मी अजून पाहिलं नाही. अशा प्रकारचे पक्षी तिथे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आणि हे काय तिथे निवासी पक्षी, राजस्थान मधला निवासी पक्षी जो तिथून कुठेच आढळत नाही, तिथे असतेच असते. तो वातावरण बदललं तर येणं जाणं करेल अशा प्रकारचा पक्षी नाही, निवासी पक्षी. कोणचा असेल? तो आहे रानकोंबडा. कोणचा? रानकोंबडा. पानकोंबडा नाही, पानकोंबडा आहे ना पक्षी. असू करेल तुम्ही मग घरी जा, तिकडे जा, नदी गिदीवर बेश्रमाचं झाड पाहिजे. संकल्पना एकसारखा रोज 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 बेश्रम 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 झाडे पाहायचं कधी कधी. आता त्या बेश्रमच्या झाडात असते पानकोंबडा. बरोबर आहे की नाही विकास? माहित नाही काय? आम्ही काय नदीनच फिरतो काय? कोंबड्या बाहेर झाडावर असते. व्हेरी गुड, झाडावर असते. दाखवतो येईल पाहिजे रे. झाडावर असते, नदीवर असते. नदीवर जास्त असते माझ्या माहितीप्रमाणे. रानकोंबडा, रानात असणारा कोंबडा, तिथला निवासी आहे. इथला निवासी आहे रानकोंबडा. पानकोंबडे हो, पानकोंबडा सोडून द्या ना. आपल्याला ते पानकोंबड्याचं बघा असं काय? रानकोंबडा इथला निवासी पक्षी आहे. तुमचा पक्षी निवासी पक्षी. रानकोंबडा निवासी पक्षी आहे. ओके, हे राजस्थानचे पक्षी, राजस्थानचे प्राणी. राजस्थानच्या पक्ष्याचं प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे. राजस्थानचे पक्षी प्राणी हे निशाचर असतात. काय असतात? निशा म्हणजे
व्हेरी गुड. रात्री चरणारे असतात. दिवसाने चरत नाही. दिवसाने तापमान जास्त असते. दिवसाने काय असतं का हो? मग आता रात्री दिसलं पाहिजे नाही. कसं काय दिसते? लाईट लावले का राजस्थान सरकारनं कळवतात? मग बर, प्राणी जीवन जेव्हा शिकू त्याची रचना जशी माणसाची आहे तशीच त्याच्या डोळ्यात काय असते बाबा? रात्रीचे डोळे चमकतात माहिती आहे तुम्हाला प्राण्यांचे, पक्षी? हो, तेच होईल. पाहू शकता. ठीक आहे. पक्षी, प्राणी, वैशिष्ट्य काय? निशाचे. आणि प्राण्यांचं वैशिष्ट्य जर आपण विचारात घेतलं तर आकाराने लहान असतात. उलट सोडलं आकाराने सगळे काय असतात? उलटाने जर आपण सोडलं तर. ठीक आहे. तो पक्षी, प्राणी, पाळीव प्राणी, जंगली प्राणी. ठीक आहे. पाहिजे रे बघू आता त्याच्या पलीकडे जायचं. आता उष्णता भरपूर आहे, पाण्याचं प्रमाण कमी आहे, पावसाचंही प्रमाण कमी आहे, तसं पाणी जे पाहिजे त्याचंही प्रमाण कमी आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे तिथल्या सिच्युएशनशी जुळून घ्यावं लागतं. आता त्याच्या पहिल्यांदा आपण जेव्हा बैलांच्या जाती पाहिल्या, नागोर, थारपकर, राठी, या बैला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बैल तिथे, वेगवेगळ्या जातीचे बैल तिथे वापरले जातात आणि सन्मानपूर्वक वापरले जातात. जसे आपल्याकडे पोळा भरते की नाही? पोळा महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे काय? हो म्हणा. हो, पोळा हा महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे. राजस्थानले पोळा भरते, पण पोळ्याची तारीख नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावातले लोक वेगवेगळे पोळे बनवतात. त्याला म्हणतात गुरांची जत्रा. इट्स कॉल राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे. कुठल्या ठिकाणी कोणची गुराची जत्रा भरवली जाते? ठिकाण गुराची जत्रा. एक आहे ठिकाण मानसर. पाहिजे रे बाबू, मानसर ठिकाण आहे राजस्थान मध्ये. येथे भरवली जाते रामदेव गुरांची जत्रा. सरे देवच आहेत. मानसर येथे भरवली जाते दुसरा आहे परबतसर. दुसरं कोणचं आहे? इथे भरली जाते तेजाजी. कोणची? तेजाजी गुरांची जत्रा. आणि तिसरा आहे तिसरं ठिकाण काहीतरी असेल पाहिजे. काय असेल? त्याचं नाव आहे तिलवाडा. काय आहे? तिलवाडा ठिकाण वैशिष्ट्यपूर्ण आहे. कशासाठी आहे? शोधसाल. आणि येथे भरते मल्लीनाथ. की मल्ली अर्जुन की मल्लिका अर्जुन? कोण आहेत मल्लिका अर्जुन? कोणतरी आहेत रे भाऊ, पदावर आहेत भारत सरकार मध्ये, पॉलिटिशियन. पाहिजे रे भाऊ. मल्लीनाथ जुळ्या जुळवामध्ये येईल याच्याशी रिलेटेड. गुरांच्या जत्रा. गुरांच्या राजस्थानमध्ये गुरांच्या म्हणजेच बैलांच्या जत्रा. आपले जसे पोळे असतात तसं आहे ते. तशीच संकल्पना आहे. काही वेगळं काही नाही, विचित्र काही नाही आहे. जसे आपण एन्जॉय करतो तसे ते एन्जॉय करतो तिथे. बरोबर आहे की नाही? हे महत्वपूर्ण नावाजलेल्या जत्रा आहेत म्हणून त्या पाठ पाहिजे. मानसर, परबतसर आणि तिलवाड. रामदेव, तेजाजी आणि मल्लीनाथ गुरांच्या जत्रा. ठीक आहे, नक्की पाहिजे. आता आपण याच्याशी संबंधित हे पाहिले पाडील आणि हे पाहू राहिलो. हे आहे जग. सर्वात महत्वपूर्ण संकल्पना पेपरला येऊ शकते, येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तर आली नाही आधी माझ्या माहितीप्रमाणे, की हे जे जंगली जनावर आहे यांचं संरक्षण एक जमात करते.
यांचं संरक्षण एक तिथली जमात करते, ते त्यांचं कर्तव्य समजतात. जंगली प्राण्यांचं, पक्ष्यांचं, वृक्षांचं, जंगलांचं संरक्षण करणे ती जमात त्यांचं कर्तव्य समजते. ती आहे बिश्नोई जमात. कुठली जमात? बिश्नोई. अगदी प्राचीन काळापासून बिश्नोई जमात या प्राण्यांचं, पक्ष्यांचं काय करते? संरक्षण करते. राजस्थानमध्ये. आणि यांचे गुरु होते धर्मगुरु बिश्नोई जमाताचे. जांबेश्वर गुरु. कोणते गुरु होते? जांबेश्वर. आता हा कुठला तरी हुशार माणूस असेल महाराष्ट्रातला. असे नाव महाराष्ट्रातच आहेत, बरोबर आहे की? असो काही जांबेश्वर गुरु. आणि त्यांनी ती प्रथा पाळून दिली. खूप चांगलं पुण्याचं काम, खूप चांगलं मोठं काम केलं की जंगली जनावरचं काय करायचं? संगोपन करायचं, त्यांची काळजी घ्यायची, त्यांचं संरक्षण करायचं. आणि यांच्यापासून मग आजपर्यंत बिश्नोई जमात जी आहे त्या प्राण्यांचं काय करते? संरक्षण करते. प्राण्यांचं संरक्षण करते. बघू पाहिजे, बरोबर, लक्ष देत आहे. आता येऊ आपण पाण्याकडे. पाण्याचे वेगवेगळे स्त्रोत. आता पाऊस कमी पडते, जमिनीतलं पाणी खोल गेलंय ना. पिक्चर पाहिले का? पद्मावत पिक्चर पाहिला का? पद्मावत पिक्चरच नाही पाहिला. दीपिका पादुकोण, शाहिद कपूर, रणवीर सिंगचा पिक्चरच नाही पाहिला तुम्ही. आता काय करू मी? काही आहे का तुमच्याकडे जहर गियर पाजायला बरे? पद्मावत पिक्चर नाही पाहिले म्हणते. घुमर घुमर गाणं ऐकलं का रे? हो घुमरे हो, तोच पिक्चर आहे ना बाबा, बरोबर आहे ना? पाहिला ना? पाहिलं. त्याच्यात जोहर पाहिलं, जोहर पद्धत पाहिली. जोहर खाली जाते, तिथे पेटवलं असते, त्या आगीत जातात ते लोक. जोहर पाहिलं ना? हो. ते काम आहे आता इकडे त्याचं. पाहिजा आता पिक्चरकडे जाऊ ना. पाहिलं नसेल तर पायाचा महत्वपूर्ण आहे बरं. मी तसं दाखवतोच तुम्हाला इकडे. आता पिक्चर नाही, फोटो. पिक्चरच म्हणता मोठी आशा. पिक्चर पाहायला भेटते आता. तसं नाही, पिक्चर काही नाही बघूया, फोटो दाखव. ठीक आहे. पाण्याचे वेगवेगळे स्रोत. कारण पाऊस येत नाही जास्त, जेवढं आहे ते साठवून ठेवलं पाहिजे. पाण्याची खोली जास्त वाढते म्हणून पाणी जास्त प्रमाणात भेटलं पाहिजे. नाही कशाला तर प्यायला तर भेटलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणून तिथे एक टाक्या आहेत. टाक्या आणि त्या टाक्यांना म्हणतात कुंड. काय म्हणतात? कुंड. कुंड नावाच्या टाक्या आहेत. कुंड नावाच्या चिनी मातीपासून बनवलेले असतात. चिनी माती, जिप्सम, चिनी माती, चुनखडी. सर्वात जास्त खनिजे आढळतात भारतातील. 90% साठी जिप्समचे, चुनखडीचे ते आढळतात राजस्थानमध्ये. सांगतो खरी जाऊन टाके असतात कुंड नावाचे. ओके. त्यानंतर असते जोहड. हे आहेत तलाव. काय आहेत? हो, राजस्थान मधील तलावांना त्यांच्या स्थानिक भाषेत जोहड म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? त्यानंतर आहे बावडी. हो, व्हेरी गुड. विहिरी. कशा असतात विहिरी? पायऱ्यांच्या विहिरी असते. ते विहीर वयते तिथे. दीपिका पादुकोण जाते की नाही, असं हातावर पकडते ते कापड, त्याच्यावर असतात हाताचे ठसे. शाहिद कपूरच्या जाते चालू आपलं पायऱ्यांवर. आग विग नसते, ते ग्राफिकली डिझाईन केलेलं आहे समज, बरोबर आहे की? ते जाते ना खाली, ती विहीरच होय. काय होय ते? पाण्याचा साठा व्हावा, पाणी जास्त जमिनीत जाऊ नये यासाठी दगडापासून बनवलेल्या विहिरी असतात, पायऱ्यांच्या विहिरी.
ज्यामध्ये आरामाने आपण जाऊ शकू, ज्यामधून आरामाने आपण बाहेर येऊ शकू, पाण्याचा कुठल्या प्रकारचा टेन्शन राहणार. बावडी, बावडी नावाच्या काय असतात. त्यानंतर कुई, कुई. आता पाणी झिरपत असते, झिरपते ना पाणी, असं पाणी झिरपू नये आणि झिरपल्यानंतर परत एका कोणत्या तरी ठिकाणी एकत्र यावं यासाठी कुई नावाचे खड्डे बांधलेले असतात. ते दाखव. कुई नावाचे छोटे छोटे खड्डे खणलेले असते, कुई नावाचे. माहिती रे कुई. त्यानंतर टंका, टंकाच आहे. टंका प्याच्या पाण्यासाठी महत्वपूर्ण स्रोत आहे. टंका जमिनीत केला जाते गड्डा, जमिनीत गड्डा, आणि त्याला स्टाईलनं डिझाईन काढली. स्टाईल, स्टाईल डिझाईन असते टंका. हे कुई होय, पाणी झिरपू नये यासाठी केलेले गड्डे. बावडी काय आहे. टंकाय काय आहे. पिण्याच्या पाण्याचा स्रोत, महत्वपूर्ण. पिण्याच्या पाण्यासाठी केलेला गड्डा. पिण्याच्या पाण्याचा आहे. कशाचा. पेपर मध्ये येईल, जोड्या जुळवासाठी पेपर मध्ये येईल म्हणजे येईलच. कुंड, जोहड, बावडी, कुई, टंका पेपर मध्ये. हे जे असते हे पूर्णपणे एक छोटासा गड्डा केला जाते. जसे आपले माठ असतात त्यांनी घरातले, तसा त्याचा जो माठ होय, फ्रीज होय, फ्रीज. इट्स कॉल्ड फ्रीज. काय आहे. फ्रीज. लक्ष देते काय. काय म्हणतो आम्ही. आपला फ्रीज आहे की नाही तसा त्याचा फ्रीज होय तो. फ्रीज. खूपच थंड असते पाणी, खूप थंड असते. तुम्हाला एक पर्याय सांगू काय. काही काही लोकांच्या घरी करत असतील, माठातलं पाणी थंड राहण्यासाठी त्याला चुना लिपला जातो. चुना, चुना पांढरा, बाहेरून म्हणा आतून म्हणा, थंड राहते की पाणी. बम थंड होते की नाही, त्याचा गड्डाच चुनगडीने लिपलेला असते पुरा. प्युअर चुनगडी तुम्हाला भेटते. तो चुना वेगळा आहे, चुना लावतात ते चुन्यावर तुम्हाला. त्याची प्युअर चुनगडी आहे, तिथलीच पिकते तिथल्या तिथेच. घर की मुलगी, मुर्गी डाल बरोबर लिपो. बरोबर आहे की नाही. चुनखडीनं लिपलेला असते. किती थंड पाणी असेल त्यातल्या त्याला हवाय लागत ती जमिनीत असते. म्हणजे किती थंड असेल विचार करा. फ्रीज काय नाही आपल्यासमोर. आपल्याकडची फ्रीज आहे काही नाही, एवढं थंड असते या टंक्यामध्ये पाणी. लक्षात येत आहे काय. आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे, शेतांच्या जलसिंचनासाठी महत्वाचा स्रोत, त्याचं नाव आहे खादीन. काय आहे. बंधारे होय, बंधारा, बंधारा, बंधारा. खादीन, खादीन नावाचा. कोणी कोणी खदीनही म्हणते आले. जलसिंचनासाठी बंधारा बांधलेला असतो. बंधारा. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हा टेकड्यांच्या पायथ्याशी बांधला जातो. कुठे बांधला जाते. कारण टेकड्यांवरचं पाणी वाहून जेव्हा येते तिथे साचावं या दृष्टिकोनातून हा खदीन नावाचा बंधारा बांधलेला असते राजस्थानमध्ये. राजस्थानमधील पाण्याचे स्रोत होय ते. कसं कसं पाणी कुठून कुठून भेटते पाहिजे बाबू रे. देखणारे बाबा बरोबर. खदीन हा आहे बंधारा. बांध आपण अडवतो, शेताबितात बांध बांधत असतो, नाल्या विल्यांवर बनतात आपले, आपण त्याला धरण बनतो. इट्स अवर धरण आहे की नाही. हा मी, हे धरण, हमारी पार्टी चल रही है. ऐसा नहीं वीडियो. ये हम, ये हमारे दोस्त, हमारे